सिंधुदुर्गचं कामही अविरत होतं. दोन्ही जिल्ह्यात काम त्यावेळेला सुरूच असायचं, सुरूही ठेवलं कंटिन्यू सरांनी. आणि प्रभू सरांचे विचार लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी आमच्यासारखे म्हणजे मोहनजी होडावटेकर सरांसारखे असेच कार्य करत होते, पण ठराविकच टीम होती. हे काम त्यानंतर मोहन सर आमचे प्रभारी संचालक म्हणून काही काळ होते. सरांनी त्यावेळेला ॲज अ PA म्हणून सुद्धा सरांचं जवळपास 15 वर्ष त्यांनी काम केलं. म्हणजे जे पोर्टफोलिओ त्यांचा होता ते सांभाळणं त्यांचं मुख्य कार्य होतं. आणि हे कार्य जसं सिंधुदुर्गमध्ये सुरू झालं तसं भारतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये जनशिक्षण संस्था अवतरत गेली. आणि जनशिक्षण संस्था अवतरत जाणं हे सध्या आणि आता मिनिस्ट्री चेंज झाली होतं, तर त्यावेळेची मिनिस्ट्री होती की पुढे डेव्हलप होत जाणे. आणि आता तर 293पर्यंत हा आकडा आहे. ह्याचं सर्व श्रेय माननीय सुरेशी प्रभू सरांपर्यंतच आहे. कारण ग्रामीण भागात अशक्य ते काम शक्यापर्यंत नेणं हे सुरेश प्रभू सरांचं. जनशिक्षण संस्था सिंधुदुर्गकडे बोलतो कारण की 25 रुपये महोत्सवी वर्षापर्यंत ते पोहोचतो. मी जास्त वेळ घेत नाही कारण की माननीय मोहनजी सरांचे विचार तुझ्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. कारण की माझ्या सांगण्यात जेवढी तफावत असू शकते त्यांच्या सांगण्यात असू शकत नाही, कारण की त्यांनी 25 वर्षाचा कार्यकाळ त्यांनी स्वतः अनुभवलेला आहे. जनशिक्षण संस्थाने आतापर्यंत जे 30 ते 35 प्रकारचे कोर्सेस, कारण 25 वर्षाचा मोहनसर बरेच JSS आहे, श्रमिक विद्यापीठाचं रूपांतर त्यांचं जनशिक्षणमध्ये झालेली अशी संस्था आहे ती आपल्या इथे. 30 ते 35 प्रकारचे स्किल ट्रेनिंग आमच्या हिली एरियात, म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा किंवा रत्नागिरी जिल्हा हा पूर्ण ग्रामीण हिली एरिया आहे, त्याच्यात